नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, येत्या 48 तासात आज 28 तारखेपासून ते 29 म्हणजे 48 तासाच्या नंतर चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु 29 तारखेला काही जिल्ह्यामध्ये खूप ढगाळ असे वातावरण राहणार आहे. हे वातावरण जवळपास मराठवाडा इकडं पाहिलं असता सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, विदर्भ या पूर्ण भागामध्ये 29 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 30 तारखेला पाहिलं असता 30 तारखेला 3 वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. लातूरचा काही भाग, तसेच नंदुरबार, नाशिक, जळगाव या भागामध्ये 3च्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 5च्या टायमाला छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, तसेच इकडं पाहिलं असता अकोला, कन्नड, मालेगाव, नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस 6 ते 7 मिलीच्या आसपास पाऊस पडणार आहे. एकदम जोरदार काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच 7च्या टायमाला जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर पूर्ण जिल्हा, तसेच इकडं पाहिलं असता रिसोद, अकोला, बीड, लातूर, बार्शी या भागामध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रो, हा पाऊस जालना, लोणार, चिखली या काही भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार. जालन्याला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. एकदम तुफान पाऊस, गार पडण्याची देखील शक्यता आहे. लोणारला देखील जोरदार पाऊस राहून गार पडण्याची शक्यता आहे. जालन्याला तुफान पाऊस राहणार आहे. आणि इकडं पाहिलं असता चाळीसगाव, वैजापूर या ठिकाणी देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरची पूर्ण सिटी पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच गेवराई या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे 30 तारखेला. आणि बीडच्या काही भागामध्ये, केजच्या काही भागामध्ये, तसेच बोरकडी या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसे इकडं पाहिलं असता परळी या भागामध्ये, परळीला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे 30 तारखेला. आणि शेतकरी मित्र, खास करून हा पाऊस 30 तारखेला रात्री 10च्या टायमाला माजलगाव, सेलू, परभणी, तसेच अहमदपूर, निलंगा, नांदेड, देगलूर, भोकर, तसेच उमरखेडा, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. परभणी, सेलू या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहील. तसेच निलंगा, भोकर, उमरखेडा भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. 30 तारखेला रात्री हा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस आणखीन बीड जिल्ह्यातील माजलगाव भागामध्ये देखील राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच परत 31 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये परत पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे. लातूरला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. लातूर, उदगीर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच धाराशिव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. बीडमध्ये एकदम ढगाळ असे वातावरण राहणार आहे. तसेच इकडं पाहिलं असता कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये एकदम ढगाळ वातावरण राहील. तसेच अहिल्यानगरमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. आणि इकडं पाहायला असता अमरावती या भागामध्ये देखील खूप ढगाळ असे वातावरण राहणार आहे. कारण विदर्भ साईडला लो प्रेशरचा 3च्या टायमाला लो प्रेशर 1006 इतका हेलिपासला इतका दाब तयार झालेला आहे. त्यामुळं या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 6च्या टायमाला सोलापूरला एकदम जोरदार पाऊस राहणार. सोलापूर, अक्कलकोटच्या भागामध्ये, तसेच तुळजापूर, धाराशिवला देखील सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. आणि परत 1 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. 1 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये, तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील 1 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच बीडला देखील हा पाऊस नॉर्मल पाऊस होऊ शकतो. तसेच जत, सांगली, मासवाड, कुर्ला, विटा, पंढरपूर या भागामध्ये देखील 1 तारखेला 1 एप्रिलला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मित्र 2 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. 2 तारखेला पाहिलं असता 2 तारखेला पाऊस हा जवळजवळ अहिल्यानगर, बीड, गेवराई, जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, सध्या तरी आपण 2 एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज सांगितला आहे. तर शेतकरी असं रोजचे रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. व्हिडिओ वाटला तर हा व्हिडिओ फॉरवर्ड अवश्य करा.